हॅलो, हेअर आणि स्कॅल्प ॲनालिसिस सेशनमध्ये आपले स्वागत आहे. चला या सेशनची ऑब्जेक्टिव्ह पाहूया. या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: हेअर कटिंगसाठी केसाचे ॲनालिसिस करू शकाल, स्कॅल्प ॲनालिसिस करू शकाल. यासाठी काही आवश्यक असणारे टूल्स, इक्विपमेंट आणि मशीन्स पुढील प्रमाणे आहेत: एक टॉवेल, एक प्लास्टिक किंवा काचेचा बाउल, एक फेस क्लीन शीट किंवा ब्लँकेट, एक प्लास्टिक स्पॅच्युला, एक हाय फ्रिक्वेन्सी मशीन, एक फेशियल बेड, गरजेनुसार कॉटन, गरजेनुसार क्लिन्झिंग मिल्क, गरजेनुसार डिस्पोजेबल टॉवेल किंवा टिश्यू, गरजेनुसार अँटीसेप्टिक लोशन किंवा ॲस्ट्रिंजंट. केस कापण्याआधी केसांचे ॲनालिसिस सर्वात योग्य हेअर कट, स्टायलिंग टेक्निक्स आणि वापरण्यासाठी प्रॉडक्ट्स डिटरमाइन करण्यासाठी महत्त्वाचे आहे. केसांचे ॲनालिसिस हे क्लायंटचे केस स्ट्रेट, वेवी, कर्ली किंवा टायटली कॉइल्ड आहे हे डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला खूप मदत करते. केसांच्या नॅचरल टेक्स्चर समजून घेतल्याने तुम्हाला योग्य हेअरकट टेक्निक्स आणि स्टाईलची निवड करता येते. ती क्लायंटच्या हेअर टाईपसाठी योग्य प्रकारे कामात येते. केस कसे आहेत हे निश्चित करण्यासाठी पुढील 4 वैशिष्ट्यांचा विचार करणे खूप आवश्यक आहे: हेअर लाईन्स, हेअर ग्रोथ पॅटर्न्स, हेअर डेन्सिटी आणि हेअर टेक्स्चर. सर्वात प्रथम आपण हेअर लाईन पाहू. हे चेहऱ्याच्या बाजूने, कानाभोवती आणि मानेवर सर्वात बाहेरील पेरिमीटरवर वाढणारे केस रेफर करते. केसांच्या वाढीची पॅटर्न हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या डायरेक्शनने केस नॅचरली स्कॅल्प पासून वाढतात. त्याला नॅचरल फॉल्स किंवा नॅचरल फॉलिंग पोझिशन असेही म्हणतात. पुढे आहे हेअर डेन्सिटी. हे स्कॅल्पच्या एका स्क्वेअर इंचवर असलेल्या वैयक्तिक केसाच्या स्टँडच्या प्रमाणाचा संदर्भ देते आणि सामान्यतः थिन, मीडियम किंवा थिक असे कॅटेगरीप्रमाणे विभागले जातात. आणि चौथी आहे ते हेअर टेक्स्चर. प्रत्येक केसांच्या स्टँडच्या डायमीटर रेफर केला जातो, ज्याचे वर्णन कोर्स, मीडियम किंवा फाईन असेही केले जाते. हेअर ॲनालिसिस केसांची पोर्सिटी निर्धारित करण्यास मदत करते, जे मॉइश्चर ऑब्झर्व्ह करून ते टिकवून ठेवण्यासाठी क्षमता दाखवते. हेअर ॲनालिसिसमध्ये क्लायंटच्या स्कॅल्पच्या कंडिशनचे मूल्यांकन करणे देखील त्यामध्ये समाविष्ट असते. हे डोक्यातील डॅन्ड्रफ, ड्रायनेस, ऑइलनेस किंवा स्कॅल्प सेन्सिटिव्हिटी यासारख्या समस्या ओळखण्यास मदत करते. ही सर्व माहिती तुम्हाला हेल्दी स्कॅल्प एन्व्हायरमेंट चांगले ठेवण्यासाठी योग्य अशा प्रॉडक्ट्स आणि ट्रीटमेंटची शिफारस करण्यात खूप मदत करते. हेअर ॲनालिसिस तुम्हाला क्लायंटने केलेले पूर्वीचे कोणतेही केमिकल ट्रीटमेंट्स जसे की कलरिंग, पर्मिंग किंवा स्ट्रेटनिंग हे ओळखण्यास त्यांची खूप चांगली मदत होते. क्लायंट हेअरवर ट्रीट करण्यापूर्वी स्कॅल्प ॲनालिसिस ही एक महत्त्वाची प्रोसेस आहे. त्यामुळे हे लक्षात घेतले पाहिजे की ॲबनॉर्मल स्कॅल्प आणि हेअर कंडिशन योग्य स्कॅल्प आणि हेअर ट्रीटमेंट करण्यासाठी अधिक काळजीपूर्वक ॲनालिसिस करणे आवश्यक आहे. मुळात मॅग्निफाईंग लॅम्पच्या साहाय्याने किंवा डायरेक्ट स्कॅल्पवर बघून कोणतीही ॲलर्जी किंवा वुंड्स चेक करणे गरजेचे आहे. सर्व तपशील गोळा केल्यानंतर क्लायंटचे रेकॉर्ड भरा. त्यानंतर क्लायंटला ग्रीटिंग देऊन त्यांना कम्फर्टेबल बनवा. त्यानंतर त्यांना स्कॅल्प ॲनालिसिसचा उद्देश आणि फायदे समजून सांगा. आता क्लायंटचे केस कोरडे आणि स्वच्छ आहेत याची खात्री करून घ्या. हे सर्व पूर्ण झाल्यावर क्लिप्स किंवा हेडबँड वापरून केसांना स्मॉल सेक्शनमध्ये डिवाइड करा. हे संपूर्ण स्कॅल्पचे सिस्टमिक आणि सखोल ॲनालिसिस करण्यास मदत करते. पुढील स्टेप म्हणजे स्कॅल्प इन्स्पेक्ट करणे. कोणत्याही व्हिजिबल रेडनेस, इन्फ्लामेशन, फ्लॅकिंग किंवा लिशन्स ओळखण्यासाठी हे सुरुवातीला उघड्या डोळ्यांनी केले जाऊ शकते. ड्रायनेस, ऑइलनेस किंवा प्रॉडक्ट बिल्डअपच्या कोणत्याही साईन ऑब्झर्व्ह करण्यासाठी मदत होईल. पुढील एक्झामिनेशनसाठी हँडहेल्ड मायक्रोस्कोप प्रमाणे मॅग्निफाइल्स टूल्स वापरली जाऊ शकते. यासारखे सखोल विश्लेषण हाय फ्रिक्वेन्सी मशीनद्वारे केले जाऊ शकते, जेणेकरून क्लायंटच्या स्कॅल्प आणि हेअरना अधिक विशिष्ट ट्रीटमेंट दिली जाऊ शकते. या डिव्हाइसचा वापर
स्कॅल्प स्किनला माइल्ड इलेक्ट्रिकल करंटच्या मदतीने स्टिम्युलेट करण्यासाठी केला जातो. करंट स्किनला रिज्युव्हॅनेटिंग आणि ऑक्सिजनेटिंग करत ट्यून करण्यात मदत करते. या मशीन्समध्ये वेगवेगळे साईज आणि शेप्स आहेत. स्कॅल्प ॲनालिसिससाठी कोम शेप्ड इलेक्ट्रोडचा वापर स्कॅल्पमधील जम्प्स काढून टाकण्यासाठी आणि डॅन्ड्रफ ट्रीटमेंट करण्यासाठी केला जातो. फिंगर टिप्सनी आणि पामने हेड मसाज केल्यावर आणि जाड दाताच्या कंगव्याने 15 मिनिटे केसांना कॉम्बिंग केल्यानंतर क्लायंटला हाय फ्रिक्वेन्सी मशीन ट्रीटमेंट दिली जाऊ शकते. सर्व आवश्यक असलेल्या गोष्टी तपासल्यानंतर स्कॅल्प आणि हेअर हेल्थचे मूल्यांकन करणे खूप महत्त्वाचे आहे. पीएच बॅलन्स, हायड्रेशन लेवल आणि सीबम प्रोडक्शन सारख्या घटनांसह स्कॅल्पच्या ओव्हरऑल हेल्थचे मूल्यांकन करा. तसेच डॅमेज होणे, ब्रेकेज किंवा जास्त केस गळणे या साईनसाठी हेअर स्टँड्स ऑब्झर्व करा. एकदा सर्व टेस्ट रिझल्टचे विश्लेषण केल्यानंतर स्कॅल्प ॲनालिसिसचे निष्कर्ष क्लायंटसह शेअर करा. क्लायंटचे काही समस्या किंवा प्रश्न असतील तर त्याहीकडेही लक्ष द्या. ॲनालिसिस परिमाणावर आधारित ट्रीटमेंट्स किंवा हेअर केअर प्रोडक्शनसाठी शिफारस ऑफर करा. क्लायंटचा डेटा खूप महत्त्वाचा आहे, म्हणून संदर्भ आणि ट्रॅकिंगसाठी ॲनालिसिसचा रेकॉर्ड ठेवा. तसेच क्लायंटला योग्य क्लिन्झिंग, कंडिशनिंग आणि स्टायलिंग टेक्निक्सबद्दल माहिती द्या. स्कॅल्प हेल्थवर डाईट, स्ट्रेस आणि हायजीन प्रॅक्टिसेस यासारख्या परिणाम करणाऱ्या लाईफस्टाईल फॅक्टर्ससह सल्ला द्या आणि त्याचबरोबर क्लायंटला फॉलोअप शेड्यूलसुद्धा दिले जाऊ शकते. चर्चा केलेल्या मुख्य पॉईंटचा रिकॅप घेऊया. हेअर ॲनालिसिस सर्वात योग्य हेअर कट, स्टायलिंग टेक्निक्स आणि प्रोडक्ट वापरण्यासाठी डिटरमाइन करते. कोणत्याही विकारांसाठी स्कॅल्पची मॅग्निफाईंग लॅम्प किंवा उघड्या डोळ्यांनी तपासणी करा. क्लायंटला योग्य क्लिन्झिंग, कंडिशनिंग, स्टायलिंग टेक्निक्स आणि लाईफस्टाईल फॅक्टरबद्दल माहिती द्या. ही सर्वात माहिती आपल्याला सेशनच्या शेवटी घेऊन येते. आशा आहे की तुम्हाला हेअर आणि स्कॅल्प ॲनालिसिसबद्दल चांगली माहिती मिळाली असेल. चला तर मग भेटूया पुढील सेशनमध्ये.